कोकणात शिमगोत्सवाला प्रारंभ झालाय। शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून चाकरमानी आपापल्या गावी दाखल होऊ लागलेत। पारंपरिक नृत्य करत शिमगोत्सवापूर्वीचा खेळ खेळण्यासही सुरुवात झाली। प्रत्येक गावागावात वेगवेगळ्या परंपरेनुसार हा सण साजरा केला जातो। शिमगा रे शिमगा म्हणत नागरिकांमध्ये उत्साह दिसून येतोय। याचा आढावा घेणारा हा एक रिपोर्ट पाहूया। कोकणातील शिमगोत्सवाला प्रारंभ झालाय। शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फाक पंचमीला फाका सुरू झाले आहेत। शिमग्यासाठी मुंबईतून चाकरमानी आता आपापल्या गावी दाखलही होऊ लागलेत। तर श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली भागात पारंपरिक नृत्य करत शिमगोत्सवापूर्वीचा खेळ खेळण्यास सुरुवात झाली आहे। रत्नागिरीमध्ये पालखी नाचवत पारंपरिक ढोल ताशांच्या गजरामध्ये शिमगा साजरा केला जातोय। होळी तोडणे, पालखी सजवणे, पालखी नाचवणे यासह विविध प्रकारच्या प्रथा आणि परंपरा यावेळी पाहायला मिळतात। होळी रे होळी म्हणत अगदी गुढीपाडव्यापर्यंत हा उत्सव सुरू असेल। कोकणातील शिमगोत्सवात खरे रंग भरतात ते नमन आणि खेळे। गुहागर तालुक्यातील अडूळ इथे संकासुराचं मुख्य आकर्षण असतं। लांब पांढरी दाढी, डोक्यावर टोपरं, अंगावर काळ्या रंगाचं कापड असा पेहराव या संकासुराचा असतो। चिपळूणमध्ये नागरिक हा खेळ पाहण्यासाठी मोठ्या संख्येने दाखल झालेत। पालघर जिल्ह्यात होळी आणि शिमगोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला जातोय। होळीच्या एक आठवडापूर्वीपासून बाजारपेठांमध्ये देवी देवतांचे सोंग घेऊन दक्षिणा म्हणजेच पोसद मागण्याची अनोखी प्रथा आहे। ही पोसद मागताना पारंपरिक वाद्यांवर आदिवासी नृत्य केलं जातं। मागील अनेक वर्षांपासून पालघरच्या आदिवासी बहुल पट्ट्यात ही अनोखी परंपरा जोपासली जाते। उत्तर महाराष्ट्रात होळी साजरी करण्याची प्रथा काही वेगळीच आहे। होळी म्हटलं की खमंग पुरणाची पोळी, भरपूर रंग आणि मोठाली पिचकारी हवीच। पण धुळेकरांना पिचकारीचं काही कौतुक नाही, कारण धुळ्यात चालते फक्त डोलची। पत्र्यापासून तयार करण्यात आलेल्या डोलचीचा वापर करून पाण्याचे फटके यावेळी एकमेकांना मारले जातात। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव बाजारात होळी सणाची लगबग सुरू झाली आहे। आदिवासी परंपरेनुसार विविध प्रकारच्या वेशभूषा धारण करत यावेळी नवस केला जातो। त्यासाठी लागणारे घुंगरू, मोरपिसाचे टोप, बांबूपासून तयार केलेल्या टोपाला लागणारे रंगीबेरंगी कागद खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येते। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।